राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांमुळे आता मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। कोल्हापुरातील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूयात। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येण्याची चर्चा जी आहे ती आज सुरुवात झालेली आहे। याबाबत कोल्हापूरकरांना काय वाटते, शिवसैनिक आणि मनसैनिक आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र येण्याची अशी चर्चा सुरू झालेली आहे, काय तुमच्या भावना आहेत? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा शेवटची इच्छा होती की ठाकरेंचं रक्त हे एकत्र असावं, कारण ठाकरेंचं रक्त जर महाराष्ट्रामध्ये एकत्र असेल तर दिल्लीची कुठलीही तख्त महाराष्ट्रावरती आक्रमण करू शकणार नाही। आणि आज कुठेतरी हिंदीचं बालवाडीपासून अतिक्रमण होत असताना या महाराष्ट्रामध्ये मराठीचा हुंकार राजसाहेबांनी दिला व राजसाहेबांच्या हुंकाराला प्रतिसाद देऊन आदरणीय उद्धव साहेबांनी जो प्रतिसाद दिलेला आहे तो खूपच कौतुकास्पद आणि प्रशंसनीय आहे। या महाराष्ट्रामध्ये जर का दोन ठाकरे बंधू एकत्रित आले तर या महाराष्ट्राची मराठी अस्मिता जिवंत राहील। दोघं ठाकरे बंधू एकत्र येणं गरजेचं आहे। उद्धव साहेब, राजसाहेब हे काही लांबची नाहीत, शेवटी रक्त ठाकरेंचंच आहे। ठाकरेंचं रक्त असल्यामुळे ही दोघांनी एकत्र महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठीच्या अस्मितेसाठी ही दोघं एकत्र येणं गरजेचंच आहे। येणाऱ्या मराठी माणसाच्या प्रश्नासाठी तसेच मराठी माणसाचा कणा आणि बाणा असलेले राजसाहेब ठाकरे व उद्धवसाहेब ठाकरे आज एकत्र येत आहेत। त्याच अनुषंगानं येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या काळामध्ये महापालिकेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र तसेच मुंबईमध्ये आज या ठिकाणी भगवा फडकेल अशी मी अपेक्षा आणि सदिच्छा व्यक्त करतो। कोल्हापुरातील शिवसैनिक आणि मनसैनिक आहेत, यांना हे दोनही नेते जर एकत्र आले तर खूप आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया या शिवसैनिक आणि मनसैनिकांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।